आज या ठिकाणी तहसील येथे उपोषणाला बसलेले आहे। तर त्यांच्या मागण्या काय आहे ते आपण माननीय तहसीलदार सागरजी ढवळे साहेब यांच्यासोबत बोलूया। सर, आज इथे तहसीलमध्ये कर्मचारी आंदोलनासाठी बसलेले आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा अमरावती यांनी आज 21 एप्रिलपासून एकूण जवळपास 19 मागण्यांसाठी निवेदन दिलेले आहे व ते आजपासून बेमुदत संपावर आहेत। यामध्ये फक्त महसूलचेच कर्मचारी नसून सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यामध्ये समाविष्ट आहेत। ते यामध्ये वेगवेगळ्या मागण्या आहेत, जसे की प्रमोशन असेल किंवा 2005 पूर्वी जे अनुदान विना अनुदानित अंशतः अनुदान तत्त्वावर लागलेले शिक्षक असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील यांच्यासाठी पेन्शन योजना लागू करावी, पेन्शन कायदा PFRT कायदा रद्द करावा, अशा एक ना एक 19 मागण्या आहेत। तर राज्य सरकार याचा सकारात्मक विचार करत आहे आणि आम्ही सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांची पुन्हा कार्यालयात रुजू होण्यासाठी मनधरणी करत आहोत। धन्यवाद। साठी मोर्शी येथील कर्मचारी आहे, तर आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू। नमस्कार सर। नमस्कार। काय सांगणार तुम्ही, तुमच्या मागण्या काय आहे सरकारला तुम्ही काय सांगणार? नमस्कार, मी निलेश फुटाणे, तालुका अध्यक्ष मोर्शी महसूल संघटना। राज्य शासनापुढे आम्ही जिल्हा महसूल मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून एकूण 18 मागण्या मांडलेल्या आहे, सादर केलेल्या आहे। या अनुषंगाने आमच्या विविध संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहे। आम्ही सुद्धा पाठिंबा देऊन या मोर्शी महसूल संघटना यामध्ये सहभागी झालेली आहे। आमची मागणी ही आहे का जे आमचा आधार आहे, जी आधी ओल्ड पेन्शन मिळत होती ती आम्हाला अद्यापर्यंत शासनाने लागू केली नाही। त्याचबरोबर त्यांनी जी आम्हाला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीचं जे स्पष्टीकरण सांगितलं होतं ते सुद्धा ती अधिसूचनासुद्धा अजूनपर्यंत जारी केली नाही। त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचं वय आम्ही 60 वर्ष मागितलं होतं, ते पण त्यांनी लागू केलेलं नाही। आणि आमच्या कर्मचाऱ्यांवर काम करत असताना भ्याड हल्ले होतात, त्या अनुषंगानं आमची सुरक्षा आहे। आमचं 353 जे कलम लागू केलं होतं ते सुद्धा त्यांनी हटवलं, त्यामुळे आम्हाला ते गोष्टीपासून वंचित राहावं लागत आहे। अशा आमच्या प्रमुख मागण्या आहे आणि यासाठी आम्ही इथे संप आज पुकारलेला आहे। आमच्या जिल्हा संघटनेच्या वतीनं आम्ही आज त्यांच्या निर्देशानुसार आज इथे आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे। आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही या संपामध्ये सहभागी राहणार आहोत आणि त्यांच्या जिल्हा संघटनेच्या निर्देशानुसारच आम्ही हा संप आता मागे घेणार आहोत। परंतु आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हा संप आणखी आम्ही तीव्र करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजपासून आम्ही सर्व महसूल कर्मचारी राज्य मध्यवर्ती संघटना व राज्य महसूल कर्मचारी संघटना जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात आजपासून आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे। आमची प्रमुख मागणी 1982ची पेन्शन योजना आम्हाला लागू करावी व अन्य इतर मागण्या आहे, त्या मागण्यासाठी सुद्धा शासनाने आमची बैठक घेऊन या सर्व मागण्या तातडीने निकाली काढण्यात याव्या, या संबंधात आम्ही सर्व कर्मचारी व जिल्ह्याच्या वतीनं आज संपामध्ये सामील झालेला आहे। बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा सरकारला देत आहे।